काय मग पुण्यात आलायत ना? पुण्यात येऊन सुद्धा किंवा पुण्यात असून सुद्धा मुलांना एवढ्या मोठ्या व्हॅकेशन्स लागल्यात उन्हाळ्याच्या, आणि तरीसुद्धा तुम्ही घरात काय करताय? चला फिरून येऊया. लहान मुलांना आवडणारच असं ठिकाण म्हणजे अप्पूघर. कित्येक जणांच्या बालपणीच्या आठवणीही या अप्पूघरामध्ये असतील. तुम्हाला म्हणतीये खरी, पण मी 3 वर्ष झालं इथे असून सुद्धा आत्ता पहिल्यांदा अप्पूघरामध्ये गेले. इथल्या वेगवेगळ्या राईड्स पाळणे मुलांना खूप आवडतील आणि प्रत्येक मुलाला एन्जॉय करता येईल असं हे अप्पूघर. 3.5 फुटाच्या आतल्या मुलांना वेगळे राईड्स, तर 3.5 फुटाच्या वरच्या मुलांना वेगवेगळ्या राईड्स. त्यामुळे प्रत्येक वयाचं मूल हे तिथून बोर होऊन जाणारच नाही याची गॅरंटी. काही छोटी मोठी खेळणी देखील मिळतात. प्यायलाही आहे, म्हणजे मुलं तिथून थकून घरी जाऊ किंवा मध्येच काहीतरी राईड सोडून घरी जावं असं काही नाही. तिथे टॉयलेट्स म्हणू नका, पाणी म्हणू नका, खायला प्यायला म्हणू नका, खेळायला म्हणू नका, सगळं काही आहे. प्रत्येक राईडची वेगवेगळी किंमत आहे. मी हवं तर प्रत्येकाचं वेगवेगळं तिकीटही घेऊ शकता अथवा एक कॉम्बो पॅकही घेऊ शकता. ते 3.5 फुटाच्या आतल्या मुलांसाठी 450 रुपयाचं कॉम्बो पॅक. त्यामध्ये प्रत्येक राईड म्हणजे मुलांसाठी, लहान मुलांसाठी ज्या राईड्स आहेत त्या तुम्ही खेळू शकता एकाच पॅकमध्ये. 3.5 फुटाच्या वरच्या मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत 500 रुपयाचं एक तिकीट काढलं की सगळ्या मोठ्यांच्या राईड्स तुम्ही खेळू शकता. मी असे कोंबो पॅक सगळ्यांचेच घेतले नव्हते, फक्त एका मुलाचा कोंबो पॅक घेतला, तो होता 500 रुपयाचा. लहानाला जे जे खेळावंसं वाटेल त्याच्या प्रमाणे प्रत्येक वेगवेगळ्या राईडचे आम्ही मग तिथे पैसे पे केले. असे जागोजागी स्टेशन्स आहेत जिथे आपण त्याचे तिकीट काढू शकतो. अगदी लहान मुलांसाठी आहे, म्हणजे 3 ते 3.5 फुटाच्या आतल्या मुलांसाठी. सेफ आहे, घाबरण्याची गरज नाही, खूप फास्ट नाही आहे, मुलं एन्जॉयही करतात आणि मस्त आहे एकदम वातावरण. प्रत्येक राईडची किंमत किती आहे हा प्रश्न तर तुम्हाला पडलाच असेल. तर फार काही नाही, कोणाची 50, कोणाची 60 अशी वेगवेगळी किंमत प्रत्येक राईडची आहे. जर तुम्ही सेपरेट घेणार असाल तर तसा बोर्ड मी सगळ्यात लास्टला तुम्हाला दाखवेनच. तोपर्यंत मी मोठ्या मुलाला घेऊन कुठे गेले असेल तर हॉरर प्लेस, भूत बंगला. लहान मुलं घाबरत जरी असली ना तर त्यांचं सगळ्यात आवडतं ठिकाण म्हणजे भूत बंगला. मी मधलं सगळं शूट करणार होते, पण माझा मुलगा घाबरत होता, त्याच्यामुळे मला मोबाईल काढून ते सगळं शूट करण्याची आणि खरं सांगायला गेलं तर ते एवढं उघडपणे पाहून तसं शूट करावं याची माझी हिंमत झाली नाही. त्याचं तिकीट होतं 60 रुपीज आणि ही आहे त्याची एंट्री. उशिरा केल्यामुळे टाईम कमी उरला होता. हे सगळेजण एकाच ठिकाणी जाऊ शकत नव्हते, म्हणून ते छोट्या मुलाला राईड्स खेळवत होते, तर मी मोठ्यासोबत होते. ही आहे अप्पू कोलंबस. याचं तिकीट आहे 80 रुपीज. मुलाचा कोंबो होता त्याच्यामुळे त्याला तर सगळ्या राईड्स त्या कोंबो पॅकमध्येच होत्या. मला वरतून 80 रुपीज पे करावे लागले, कारण तो एकटा नाही बसू शकत होता, तो घाबरत होता. आयफेल टॉवर शूट स्पॉट. फायनली मला एक राईड अशी सापडली ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण फॅमिली बसू शकत होतो. त्याच्यामध्ये एज ग्रुपचा काहीही प्रॉब्लेम नव्हता. याचं तिकीट आहे 60 रुपीज. इथे मला 2 तिकीटं काढावी लागली, माझं आणि यांचं. छोटा यांच्यासोबत फ्री होता.
ती आहे माय फेअर लेडी. याचं तिकीट आहे 60 रुपीज. ऑफकोर्स ही 3.5 फूट उंचीच्या वरील मुलांसाठी आहे, पण तरीही जर तुमचं मूल 3री 4थी 5वी पर्यंत असेल तर कृपया करून त्याच्यासोबत कोणीतरी बसा. ती पहिल्यांदा जेवढी सोपी वाटते तेवढी ती अजिबात सोपी नव्हती. मी खूप घाबरले होते कारण मी माझ्या मुलाला एकटंच बसवलं होतं. होती एक मुलगी त्याच्यासोबत म्हणून थोडंसं बरं वाटलं, पण तरीसुद्धा आपलं मूल आपल्यासोबत जितकं आपल्याला सेफ वाटतं आणि त्यालाही वाटतं तेवढं थोडीशी घाबरले होते मी त्याच्यामुळे. बट इट्स ओके, एन्जॉय केलं त्यानं. पण तो म्हटला की मी आता इथून पुढं कधीच त्याच्यामध्ये नाही बसणार आहे. तर याच राईडचा एवढा मोठा व्हिडिओ मी का बरं शूट केला आणि मी तुम्हाला दाखवतेय हे यासाठी तुम्हाला ते दिसलं पाहिजे की किती हॉरिबल होतं ते. सुरुवातीला अगदी सोपं वाटलं, पण नंतर ते असं फिरायला लागलं ना की मी खाली असून माझ्या पोटात गोळा येत होता. शिवाय प्रॉपर अशी सेफ्टी पण नाही आहे त्याला, काही असं बांधलेलं वगैरे नाही आहे पोटाला. फक्त समोर एक रॉड आहे आणि जर त्या मुलाने ते व्यवस्थित पकडलं तर ठीक आहे, कारण ते आता परत असं उलटं फुलटं झाल्यासारखं खूपच खालीवरती होतं आहे. तर त्यावेळेस मुलाच्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून हे थोडंसं अवघड ठरू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही विचारपूर्वक आपल्या मुलाला स्वतःसोबतच घेऊन बसावं असं मला वाटतं. आम्हाला अजिबातच त्याची काहीही कल्पना नव्हती की हे इतकं अवघड असू शकतं. जशी जशी राईड पुढं चालत होती ना तशी माझी भीती वाढत होती. फायनली राईड संपली आणि आम्ही सगळ्यांनी मोकळा श्वास सोडला. इथे मिळतं फास्ट फूड, बऱ्यापैकी आहे, पण मुलांची वांदे होण्याची शक्यता करणार, कारण इथे आता नाहीये कुठल्याही आउटसाईड फूडला परवानगी. पण घरून काही डब्बा वगैरे आणावं तर ते परमिशनच नाही देत त्याला. अख्खा भला मोठा बोर्ड तिथे त्यांनी लावून ठेवलेला आहे. रात्र झाली होती, क्लोजिंगचा टाईम जवळच आला होता, म्हणजे जवळपास क्लोजच झालं होतं. लोकांची गर्दी बरीचशी कमी झाली होती आणि मग असं सगळं शांत होतं, पण त्या लाईटिंग्स वगैरे त्याच्यामुळे सुंदर दिसत होतं. सोपा उपाय सांगायचा झाला तर घरूनच मुलांना पोटभर खाऊ घालून आणा आणि मग तिथे गेल्यानंतर थोडंफार चणामणा चालतो. मंचुरियन चांगलं होतं म्हणत, असं तिखट असलं तरी मुलांनी खाल्लं ते. ही आहे सगळ्या राईड्सची लिस्ट विथ तिकीट प्राईज. अरे हो, सांगायचंच राहिलं की याचा टायमिंग आहे तरी काय. तर टायमिंग्स आहेत दुपारी 12 वाजल्यापासनं ते रात्रीच्या 8 पर्यंत. तसं 8:30 पर्यंत बंद व्हायला टाईम लागतो. क्लोज झाल्यानंतरही ही राईड मात्र वाचली होती. त्यांना परत चालू करायला सांगितली आणि या दोघांनीच ती राईड खेळली. याला कुठे कुठे डॅशिंग कार असं बोलतात, इथे मात्र धडक गाडी असं नाव दिलेलं आहे. 90च्या मुलांची ही सगळ्यात स्पेशल आठवण असेल. जत्रेमध्ये येणारी वाफेवरती चालणारी वाफेवरची बोट मस्त मला दिसली आणि मला वाटलं लगेच घ्यायलाच हवं हे, कारण दुसरी खेळणी दिसतात आजकालची सगळीकडे, पण ही मला खूप दिवसानंतर आता पहिल्यांदा दिसली. प्लीज ती माझ्या मुलांसाठी घेण्यासाठी मी त्याच्या पप्पांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनीही ती पाहताच घेतली. घरी आल्या आल्या तो उद्योग सुरू झाला. लगेच त्याच्यामध्ये दिवा वगैरे लावून ती पेटवली आणि ती वर्क पण गेली. मुलं खूप खुश झाली. अशा प्रकारे मस्त झाली टूर अप्पू घरची. कशी वाटली नक्की सांग. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण नेहमीच मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी वेगवेगळं काहीतरी घेऊन येत असते. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.